नमस्कार, मी स्नेहल। उन्हाळा म्हटलं की आपण वेगवेगळ्या वाळवणाचे पदार्थ बनवत असतो। आज आपण इथे एकाच साहित्यापासून मस्त साबुदाण्याचे पळीचे खारोड्या बनवणार आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे ही। कोणीही सहज बनवू शकेल एवढी सोपी रेसिपी आहे। एकदा जर तुम्ही बनवून ठेवली तर तुम्ही वर्षभर या खारोड्या खाऊ शकता। आता त्यासाठी आपण इथे अर्धा किलो साबुदाणे घेतलेले आहेत। आपण ही खारोड्यांची रेसिपी एकाच साहित्यातून बनवत असल्यामुळे फक्त आपल्याला इथे साबुदाणेच घ्यायचे आहेत। साबुदाणे घेऊन रात्रभर धुवून घ्यायचे आहेत आपल्याला 2-3 पाण्यात आणि रात्रभर ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। साबुदाणे बुडतील एवढंच पाणी त्यामध्ये ठेवायचं आणि झाकण ठेवून रात्रभर आपण हे ठेवून देणार। तुम्ही 4 ते 5 तासासाठी ठेवलं तरी चालेल। आता सकाळी हे साबुदाणे आपण थोडे मोकळे करून घेतले आणि जेवढे आपले साबुदाणे आहेत तेवढंच पाणी आपल्याला पातेल्यामध्ये उकळत ठेवायचं आहे। पाणी उकळलं की त्यामध्ये आपण हे जे साबुदाणे आपण मोकळे करून घेतलेत ते साबुदाणे त्यामध्ये टाकायचे आणि परत एकदा हलवून घ्यायचे, म्हणजे ते खाली चिटकत नाहीत। पूर्ण मोकळे करून घेतले असल्यामुळे ते चिटकत नाही। आता यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे। जिरं थोडंसं पाट्यावरती वाटून घ्यायचं, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतं आणि जिऱ्यामुळे कलरसुद्धा छान येतो खारोड्यांना आणि चवसुद्धा छान लागते। आता यामध्ये आपण जिरं टाकून थोडंसं हलवून घेऊ आणि मग त्यामध्ये आपण चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे। इथे आपण थोडंसं तिखट आपल्याला हव्यात म्हणून आपण चिली फ्लेक्स इथे टाकले आहे। चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही मिरची पूड जरी टाकली तरीही चालेल। आणि आपण आता इथे हे परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण थोडीशी साखर ॲड करायची, म्हणजे तिखट गोड अशा हे मस्त चवीच्या खारोड्या खूप सुंदर लागतात। मी इथे आपल्या चहाचा जो चमचा असतो त्याच्या 3 चमचे यामध्ये साखर ॲड केलेली आहे। साखरेमुळे या खारोड्या खूप सुंदर लागतात चवीला। आता हे परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचं, म्हणजे साबुदाणे खाली चिटकणार नाहीत आणि हलवून आपण त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं, चांगली वाफ येऊन द्यायची। साबुदाणे आपण रात्री भिजवले असल्यामुळे ते चांगले लगेच शिजतात। आणि आता हे बघा, एवढं याची आपल्याला हे ठेवायचे आहेत आणि आता हे आपलं जवळजवळ झालेलं आहे। आपण टाकायला सुरुवात करायची। उन्हामध्ये मी प्लॅस्टिक टाकलं आहे आणि प्लॅस्टिकवरती हे खारोड्या मी टाकत आहे। अगदी पळीने जेवढ्या तुम्हाला लहान मोठ्या साईजच्या हव्यात तेवढ्या टाकून घ्यायच्या। 2 ते 3 दिवस या चांगल्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आणि वर्षभर या तुम्ही वापरू शकता। आता वाळवल्यानंतर या अशा दिसतात। आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते। तळल्यानंतर या दुप्पट फुलतात आणि खूप छान लागतात ह्या। हे बघा, तळल्यानंतर या फुलतात। तर ह्या खारोड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका। मी तुम्हाला तोडूनही दाखवत आहे, किती खुसखुशीत आहेत त्या। थँक्यू।